एक महत्त्वाची बातमी, कुणाल कामराला धमकीचे असंख्य कॉल आल्याचं कळतंय। दरम्यान कॉल आणि मेसेजेसच्या माध्यमातून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा येत असल्याचं कळतंय। कुणाल कामराला धमकीचे असंख्य कॉल येत आहेत। आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणं केल्याचे हे पडसाद सध्या उमटतात। शिवसैनिक प्रचंड आक्रमक झालेत। त्याच पार्श्वभूमीवर सध्या कुणाल कामराला कॉल आणि मेसेजेसच्या माध्यमातून जीवे मारण्याच्या धमक्या येतात। मला राजकीय नेत्यांकडून सुद्धा उघडपणे धमक्या दिले जात असल्याचं कामरानं म्हटलंय। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल? सध्या कुणाल कामराला कॉल आणि मेसेजेसच्या माध्यमातून धमक्या येत असल्याचं कळतंय। मोहिनी, या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हापासून त्याचा शो पब्लिश झालेला आहे तेव्हापासून त्याचे वेगवेगळे व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि जी काही व्यंगात्मक कविता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती त्यानं बनवलेली होती त्यानंतर गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। मात्र हा शो व्हायरल झाल्यानंतर त्याचा मोबाईल नंबर काही शिवसैनिकांमध्ये व्हायरल झाला। त्यांनी त्याला फोन करायला सुरुवात केली आणि जवळपास 500हून अधिक धमकीचे कॉल येत असल्याचं सातत्यानं त्याच्या वतीनं सांगण्यात येत आहे। शिवाय जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा दिल्या जात आहेत आणि शिवसेनेचे जे काही नेते आहेत त्यांच्याकडून सुद्धा उघडपणे मला मारहाण केल्याची सुद्धा धमकी दिली जाते, अशा पद्धतीची त्याची भावना आहे। पोलीस त्यांची कारवाई करत आहेत। या सगळ्या चौकशीला मी सामोरं जाईल, पोलिसांना तपासामध्ये पूर्णपणे सहकार्य करेन अशी त्याची भावना आहे। सध्या मुंबई पोलिसांना पत्र लिहून 8 दिवसांचा वेळ त्यांना मागितलेला आहे। मुंबईच्या बाहेर असल्यामुळे 8 दिवसानंतर चौकशीला हजर राहीन असं त्यांना सांगितलेलं आहे। मात्र मधल्या काळामध्ये असंख्य धमकीचे फोन येऊन मला जीवे मारण्याची धमकी दिली जाते असं देखील त्याच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकूणच या प्रकरणी सध्या आता पुढे काय होतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। राजकीय नेत्यांकडून सुद्धा उघडपणे मला धमक्या दिल्या जात आहेत असं सुद्धा कामराचं म्हणणं आहे। मात्र मी घाबरून माफी मागणार नाही असं कुणाल कामरानं म्हटलंय।